वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. सध्या प्रथम सत्र परीक्षा चालू आहेत. त्याच्या काही प्रश्नपत्रिका मी तुम्हाला देत आहे. विषय आहे इतिहास. प्रथम सत्र परीक्षा 2024-25 आणि इयत्ता 11वी कला शाखेचा हा विषय आहे. दिनांक 25/10/2024 म्हणजे आजच झालेली ही परीक्षा. 50 गुण आहेत आणि वेळ 2.5 तासांचा आहे उत्तरपत्रिका लेखनासाठी. एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून याचा तुम्ही अभ्यास करा, सराव करा. शिक्षण विभागाच्या आराखड्यानुसार मूल्यमापनानुसार ही प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असं असेल, प्रश्न कदाचित यातील येतील किंवा न येतील, बहुतेक वेळा येतात. त्यामुळे एक सराव म्हणून या प्रश्नपत्रिकेचा तुम्ही अभ्यास करा, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सोडवा. लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून देणार आहेच. सूचना प्रश्नपत्रिकेत दिलेल्या असतात, वाचायच्या आणि फॉलो करायच्या. 1 सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. 2 उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. 3 प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नवीन पानावर करावी. महत्त्वाची सूचना की पहिला, दुसरा, तिसरा असे जे प्रमुख प्रश्न असतात ते नवीन पानावर लिहायचे, एकाखाली एक लिहायचे नाहीत. आणि 4थी सूचना, उत्तरपत्रिकेत आकृती पेनने काढाव्यात. ज्या संकल्पना चित्र पूर्ण करायला चौकटी काढायच्या आहेत त्या पेनने काढायच्या आहेत. ही पण सूचना महत्त्वाची आहे. चला तर पाहूया प्रथम सत्र परीक्षा यावर्षीची. विषय इतिहास, इयत्ता 11वी कला शाखेची ही प्रश्नपत्रिका. प्रश्न पहिला अ. योग्य पर्याय निवडून खालील विधाने पुन्हा लिहा. इथे शब्द लिहिला ना, पुन्हा लिहा. याचा अर्थ उत्तर लिहून विधान पण लिहायचं आहे. फक्त उत्तराचा पर्याय लिहायचा नाही, विधान पूर्ण लिहायचं. त्या टिंबटिंबच्या जागी उत्तर लिहायचं, उत्तराखाली 2 रेषा मारायच्या पेन्सिलने, एक ओळ सोडायची आणि मग पुढचं विधान लिहायचं. अशी उत्तरपत्रिका नीटनेटकी लिहा. 5 गुण आहे त्याला. क्रमांक 1. गिलगॅल येथील नवाश्मयुगीन लोकांनी टिंबटिंब झाडांची नियोजनपूर्वक लागवड केली होती. पर्याय अ. पेरूच्या, ब. चिक्कूच्या, क. अंजिराच्या, ड. जांभळाच्या. 2. अस्थिकुंभावरील टिंबटिंब या प्राण्याच्या पोटात मृताचे शरीर दाखवलेले आहे. अ. हरिण, ब. मोर, क. मासा, ड. बैल. 3. वैदिक वाङ्मयाची भाषा टिंबटिंब होती. पर्याय अ. प्राकृत, ब. पाली, क. संस्कृत, ड. अर्धमागधी. 4. जनांच्या वास्तव्याचे स्थान म्हणजे टिंबटिंब होय. पर्याय अ. गणराज्य, ब. गोत्र, क. गणसंघ, ड. जनपद. 5. गौतम बुद्धांचा जन्म टिंबटिंब येथे झाला. पर्याय अ. कुशीनगर, ब. सारनाथ, क. लुंबिनी, ड. पाटलीपुत्र. अचूक उत्तर लिहायचं आहे आणि पूर्ण विधान लिहायचं आहे. ब प्रश्न आहे पहिल्यातलाच. पुढील प्रत्येक संचातील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 3 गुण आहेत आणि 3 गट दिलेले आहेत. जोड्या लावून दिल्यात पण एक चुकलेली आहे. ब गटातला एखादा शब्द चुकलेला असेल तो दुरुस्त करून लिहायचा. क्रमांक 1 अ गट आणि ब गट. 1. टायग्रिस आणि युक्रेटिस नद्यांचे खोरे मेसोपोटेमिया. 2. नाईल नदीचे खोरे इराण. 3. होयांगहो नदीचे खोरे चीन. 4. सिंधू नदीचे खोरे भारतीय उपखंड. क्रमांक 2 अ गट आणि ब गट. 1. प्राच्य पूर्व दिशेचा प्रदेश. 2. प्रतीच्य पश्चिम दिशेचा प्रदेश. 3. उदिच्य उत्तर दिशेचा प्रदेश. 4. अपरांत विंध्य पर्वताच्या उत्तरेकडील प्रदेश. ब गटातला एक शब्द चुकलेला आहे, दुरुस्त करून लिहायचा. तिसरा गट अ गट आणि ब गट. 1. पार्सिपोलिस पहिला दारियुश याने वसवलेले शहर. 2. हेलिकॉर्नॅसस या नगर राज्यात हिरोडोटसचा जन्म झाला. 3. तक्षशिला विद्येचे व शिक्षणाचे केंद्र. 4. निसा पर्शियन वसाहत. एक शब्द चुकलेला आहे ब गटातला, दुरुस्त करून बरोबर लिहायचा. प्रश्न क्रमांक 2 अ. ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधी नावे लिहा. 3 गुण आहेत आणि 3च विधानं दिलेली आहेत. 1. भारतीय संगीताच्या निर्मितीत महत्त्वाचे स्थान असणारा वेद. 2. जैन धर्मातील 24वे तीर्थंकर.
3. अखमोनीय साम्राज्याचा शेवटचा सम्राट. एका शब्दातच नाव लिहायचं आहे व्यक्तीचं. ब प्रश्न आहे, दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. 3 गुण आहेत. 1. वैदिक लोकांना पनी हे त्यांचे शत्रू वाटत कारण. इथे कारण लिहायचे पण पूर्ण वाक्यात लिहायचं. पर्याय दिलेले आहेत. अ. ते वेगळ्या जनसमूहातील होते. ब. त्यांची भाषा ग्राम्य होती. क. ते वैदिकांच्या आज्ञा पाळत नसत. ड. ते वैदिक लोकांच्या गायी पळवून नेत असत. क्रमांक 2. योधेय, मालेय, क्षुद्रक हे आयुधजीवी गणसंघ होते कारण. इथे उत्तर लिहायचं आहे. अ. हे गणसंघ भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशात होते. ब. ते अस्त्रशस्त्र विद्येत निपुण असून त्यावर त्यांची उपजीविका अवलंबून होती. क. ते व्यापारात निपुण होते. ड. हे शेती व पशुपालन करणारे गणसंघ होते. क्रमांक 3. सम्राट अशोकांनी अनेक स्तंभ उभारले कारण. इथे लिहायचं आहे. पर्याय अ. कलाक्षेत्राच्या प्रसारासाठी. ब. धर्मप्रसारासाठी. क. व्यापार वृद्धीसाठी. ड. आपल्या कार्याची ओळख व्हावी म्हणून. अचूक पर्याय निवडायचा आहे पण विधान पूर्ण लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 3 अ. पुढील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 2 गुण आहेत आणि 2 प्रश्न आहेत. नकाशा दिलेला आहे. नद्यांच्या खोऱ्यामधली नागरी संस्कृती. इथे नकाशा अस्पष्ट दिसत असेल तर पुस्तकामध्ये तुम्हाला स्पष्ट नकाशा पाहून उत्तर लिहिता येईल. पहिला प्रश्न, हडप्पा संस्कृती कोणत्या खंडामध्ये उदयास आली? आणि 2. होयांगो नदी कोणत्या देशातून वाहते? 2 प्रश्नांची उत्तरे या नकाशावरून शोधायची आहेत. प्रश्न क्रमांक ब. दिलेली संकल्पना चित्र पूर्ण करा. कोणतेही 3 सोडवायचे आहेत आणि 6 गुण आहेत. म्हणजे एका संकल्पना चित्राला 2 गुण आहेत आणि या चौकटी पेनने करायच्यात. आता पहिलं पाहूया संकल्पना चित्र. हडप्पा संस्कृतीतील महत्त्वाची नगरं ती नावं लिहायची आहेत. पहा कोणकोणती नगरं महत्त्वाची आहेत ती इथे 1, 2, 3 आणि 4, 5. 1, 2, 3 आणि 3, 6 नावं येणार आहेत. इथं कोणती नगरं आहेत ती लिहायची आहेत. दुसरं दिलेलं आहे संकल्पना चित्र. पूर्व वैदिक संस्कृतीमधील जनसमूहांचं नाव लिहायचं. दाशराद युद्ध, नंतर तिथं व्यवसाय आणि देवता कोणकोणत्या होत्या या पूर्व वैदिक संस्कृतीमधलं ही माहिती लिहायची आहे चौकटीमध्ये. चौकटी पेनने करायच्या. 3. तक्षशिला येथे शिकवले जाणारे विषय. 4 विषयांची नावं लिहायची इथं. तिथे कोणकोणते विषय शिकवले जात होते ते. आणि 4. उत्तर वैदिक साहित्य कोणतं? तर जनपद या संज्ञेचा उल्लेख असणारे प्राचीन साहित्य ब्राह्मण ग्रंथ. त्याची 4 नावं लिहायची आहेत. आता 4 संकल्पना चित्र दिले त्यातले 3च सोडवायचे. कोणतेही 3. प्रश्न क्रमांक 4 अ. टिपा लिहा. कोणतेही 3. 4 पैकी 3 सोडवायच्या. 6 गुण आहेत. म्हणजे 1 टीप लिहिली तर 2 गुण. 1. होलोसिन कालखंड. 2. गौतम बुद्ध. 3. रॉयल रोड. 4. पंचमहाव्रते. कोणतेही 3 सोडवायचे. 4 पैकी 6 गुण. टिपा लिहायच्यात. ब प्रश्न आहे, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 2. 3 पैकी 2 सोडवायचे. 6 गुण म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1. लाजवर्दी दगडांना हडप्पा संस्कृतीच्या व्यापारामध्ये अत्यंत महत्त्व होते. 2. 16 महाजनपदांचा उदय झाला. 3. सम्राट अशोकाचा कलिंग विजय इतिहासाला आणि त्याच्या जीवनाला निराळे वळण लावणारा ठरला. सहकारण स्पष्ट करायचं आहे. 3 पैकी 2 सोडवायचे. 6 गुण. प्रश्न 5. तुमचे मत नोंदवा. कोणतेही 2. 3 पैकी 2 सोडवायचे. 6 गुण म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1. आर्याच्या मूळ स्थानाविषयी विविध मते आहेत. 2. प्राचीन काळी तक्षशिला हे विद्येचे व शिक्षणाचे केंद्र होते. 3. चंद्रगुप्त मौर्य हा भारताच्या इतिहासातील पहिला चक्रवर्ती सम्राट होय. 3 पैकी 2 सोडवायचे. स्वमत आहे. प्रश्न क्रमांक 6. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणते एकच सोडवायचे 2 पैकी आणि त्याला 5 गुण आहेत. 1. भारतातील आद्य शेतकरी आणि शेतीची सुरुवात या गोष्टींवर विस्ताराने लिहा. 2. लोकसत्ताक आणि अल्प लोकसत्ताक पद्धतीचे वर्णन
करा. 2पैकी एक प्रश्न सोडवायचा, 5 गुण त्याला आहेत. आणि शेवटचा 7वा प्रश्न आहे. खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा. सविस्तर उत्तर लिहायचं, पण मुद्दे दिलेले आहेत त्याचा आधार घेऊन लिहायचं. कोणतंही एक सोडवायचं 2पैकी आणि 5 गुण आहेत. 1. जोर्वे संस्कृतीची पुढील मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहा. मुद्दे कोणकोणते आहेत तर उदय, भांडी, घरे, अन्न या मुद्द्यांना अनुसरून जोर्वे संस्कृतीची माहिती लिहायची. किंवा दुसरा प्रश्न, महाजनपदामधील राज्यव्यवस्था पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. मुद्दे आहेत राज्याचे प्रकार दर्शवणाऱ्या संज्ञा, राजाची निवड, राजाचे अधिकार आणि निर्णय प्रक्रिया. अशा प्रकारे आपण इतिहास इयत्ता 11वी कला शाखेची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहिली. तुम्ही सराव करा, नमुना प्रश्नपत्रिका म्हणून सोडवा. लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून देईल. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा आणि कमेंट जरूर करा की या अशा प्रश्नपत्रिकांचा तुम्हाला उपयोग होतो किंवा नाही. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.